बॉक्सिंगच्या जिजाऊ पुरस्काराच्या निमित्ताने या वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले समारंभाचे अध्यक्ष, माझे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे गटनेते, विधान परिषदेतील माझे सहकारी सन्माननीय प्रवीण दरेकर, माझे दुसरे मित्र, आपल्या विभागाचे लाडके खासदार आणि गेली अनेक वर्ष आम्ही विधानसभेमध्ये एकत्र काम केलं ते केंद्रीय आयुष मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव, आमचे दुसरे मित्र हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंतरावजी पाटील, अपर्णाताई, नितीन राऊत, विठ्ठलराव, व्यासपीठावरील सर्व बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार अवॉर्डी, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि गेले 3-4 दिवस या ठिकाणी स्पर्धा सुरू असताना अत्यंत खिळीमिळीच्या वातावरणामध्ये या बॉक्सिंग असोसिएशनने एक चांगल्या प्रकारचं काम सुरू केलं। या शहरातील सर्व नागरिक, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील आलेले सर्व खेळाडू आणि बंधू आणि भगिनींनो, माझे मित्र ॲडव्होकेट मनोज पिंगळे नाशिकचे या ठिकाणी मला भेटले। मी क्रीडा मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मला येऊन भेटले सकाळी सकाळी घरी, आणि मला म्हटलं की बॉक्सिंगच्या या असोसिएशनमध्ये फार गडबडी आहेत आणि गडबड दूर करण्याचं काम साहेब तुम्हाला करावं लागेल। तोपर्यंत प्रवीणजी अध्यक्ष होणार आहेत हे स्वप्नही माझ्या डोक्यात नव्हतं, तोपर्यंत प्रवीणजी पुढे येतील हे मला माहिती नव्हतं। परंतु मी लगेच तात्काळ दुसऱ्या आठवड्यामध्ये बैठक लावली आणि बैठकीमध्ये सगळा निर्णय घेत असताना मी सांगितलं की हायकोर्टाच्या आदेशाने जर निवडणुका घ्याव्या अशा प्रकारचे आदेश असतील तर ॲडहॉक कमिटी ही तात्काळ बरखास्त करण्यात येते आणि ताबडतोब निवडणूक लावून या ठिकाणी लोकशाही मार्गाने बॉक्सिंग असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी निवडले जातील असा निर्णय दिल्यानंतर बॉक्सिंग असोसिएशनची निवड लागली आणि प्रवीणचा मला फोन आला की मला या ठिकाणी सगळे बॉक्सिंग असोसिएशनचे लोक या ठिकाणी मला म्हणताय की तुम्ही निवडणूक लढवा। मी म्हटलं चांगली गोष्ट आहे प्रवीण, जर निवडणूक लढवणार असेल तर आय विल हेल्प यू। त्यामुळे माझी मनापासूनचा माझा एक मित्र एखाद्या असोसिएशनचा अध्यक्ष होतोय ही एक मला सुद्धा अभिमानास्पद अशी बाब होती आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवा आणि जिंकून या। ठरल्याप्रमाणे ते निवडणूक फार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आणि आम्ही दोघांनीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे भरघोस मतांनी त्यांचा विजय आपण सर्वांनी केलेला आहे। आता तर मला विश्वास बसलाय की या बॉक्सिंग असोसिएशन मध्ये चांगले पदाधिकारी ते येतीलच येतील, परंतु आमच्या खेळाडूंना न्याय मिळेल। आमचे खेळाडू जास्त प्रमाणामध्ये खेळतील, राज्यामध्ये नाव कमवतील, राज्यामध्येच नव्हे देशामध्ये आणि आंतरदेशामध्ये सगळीकडे त्यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय नाव कमवतील अशी मला खात्री या निमित्ताने प्राप्त झाली आहे। आणि कालच प्रवीण मला या ठिकाणी खाली बसलेला असं सांगत होता, मी बॉक्सिंगचा प्रश्न विचारतो, मला ताबडतोब सकारात्मक उत्तर द्या। आता तो मित्र असल्यामुळे मी त्याला नाही म्हणू शकलो नाही, मी म्हटलं तुला काय बोलायचं बोल, मी देतो उत्तर म्हटलं। त्यामुळे मी त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी मागणी केलेली मी मान्य केली। ज्या प्रकारे या सर्व खेळांमध्ये बोगस या ठिकाणी खेळाडू, बोगस पदाधिकारी, बोगस संघटना अशा प्रकारचं कार्य करतात आणि चांगल्या विद्यार्थ्यांना डावललं जातं असं या ठिकाणी माझ्या अनेक वेळा लक्षात आलेलं आहे, अनेक गेमच्या बाबतीमध्ये लक्षात आलेलं आहे। परंतु या संदर्भामध्ये मी लवकरच पुढच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी स्पोर्ट्स कोड या ठिकाणी आणणार आहे, स्पोर्ट्स कायदा या ठिकाणी लॉन्च करणार आहे आणि या कायद्यान्वये एक संघटना, एक खेळ, एक जिल्हा अशा प्रकारचे नियम करून या ठिकाणी नियमाप्रमाणे या ठिकाणी त्यांना काम करावं लागेल। अलीकडे काय एका संघटनेचे 4-4 संस्था या ठिकाणी रजिस्टर झाल्या आहेत आणि त्यामधून अनेक जण आपल्या सोयीचं या ठिकाणी काम करतायत, आपल्या सोयीने फायदे आणि गैरफायदे पाहत आहेत। अशा प्रकारचा अन्याय आमच्या विद्यार्थी मित्रांवर किंवा खेळाडूंवर या ठिकाणी होता कामा नये आणि एवढ्यापुरतं शहरापुरता हा गेम मर्यादित राहता कामा नये, तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे। यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला लागेल विठ्ठलजी, ते इन्फ्रास्ट्रक्चर राज्य सरकार आपल्याला उपलब्ध करून देईल, आपल्याला कोणाला जाण्याची गरज नाही।
मी स्वतः या ठिकाणी लागेल तुम्हाला ज्या ज्या भागामध्ये या ठिकाणी बॉक्सिंगचे खेळाडू असतील आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी सुविधा पाहिजे असतील त्यांना सर्व सुविधा देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल. राज्य सरकार पुढाकार घेईल आणि कुठल्या प्रकारची कमी या ठिकाणी पडू देणार नाही. अट फक्त माझी एकच आहे की 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्राचा एक तरी बॉक्सिंग खेळाडू आमचा गोल्ड मेडलिस्ट झाला पाहिजे. यासाठी तुम्ही मागाल ते इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्ही मागाल त्या सुविधा या ठिकाणी राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभ्या करील, हे मी आपल्याला जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो. मला खात्री आणि विश्वास आहे प्रवीण अध्यक्ष झाल्यामुळे या गोष्टी घडणार आहे. परंतु अशा एक एक खेळामध्ये जर चांगले पदाधिकारी निर्माण झाले तर निश्चितपणे खेळाचं या ठिकाणी नाव जगामध्ये या ठिकाणी होईल आणि महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी होईल. तो एक प्रकारचा माझ्यासाठी एक प्रकारचा अभिमान असेल. खरं म्हणजे आता बॉक्सिंग म्हणजे आम्ही तुझं माझं जमेना तुझे कर्मेना अशा प्रकारचा आमचा राजकारणाचा खेळ असतो. आम्ही तिघही हुतुतू खेळणार आहोत, तिघही एकत्र हुतुतू खेळणार आहोत, पण निवडणूक झाली का पुन्हा गळ्यात गळे घालून बसणार आहोत. त्यामुळे आमचा अंतर्गत वाद किती असला, मतांतर किती असले, तीन पक्ष एकत्र असले तरी ध्येय मात्र एक आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं कल्याण एकच ध्येय आहे आमचं. त्यामुळे आमच्या सरकारमध्ये युती सरकारमध्ये निवडणुका होतील, निवडणुका जातील, परंतु सामान्य जनतेवरती अन्याय होणार नाही, सामान्य लोकांना न्याय देईल अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी युती सरकारमधील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला राज्य बळकट करायचे आहेत, आपल्याला खेळाडू बळकट करायचे आहेत आणि राज्याचा नावलौकिक संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कसा होईल अशा प्रकारची या ठिकाणी अशा प्रकारचा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रितपणे करूया एवढंच या निमित्ताने सांगतो. आम्हाला फ्लाय व्हायचं असल्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपल्या सर्वांना आमचे पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी जिला आता पुरस्कार मिळाला आहे, पहिलं बक्षीस मिळालं, तिचं अभिनंदन करतो. आणि जी हरली असेल तिचंही अभिनंदन करतो की तिने पाठ या ठिकाणी नोंदवला, ती स्वतः या ठिकाणी पार्टिसिपेट झाली आणि म्हणूनच दुसरी जिंकली. तेव्हा कोणते जीत आणि हार या दोनच गोष्टी असतात, म्हणजे प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे आणि प्रयत्न करत राहावं, पुढच्या काळामध्ये प्रयत्न करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.